माझ्या प्रेमात एकदम गुरफटला गेलाय आणि अशा परिस्थितीमध्ये मी जर का त्याचं मन तोडलं ना त्याला खूप हर्ट होईल. प्रियंका डॉक्टर ऍक्च्युली काय झालंय आमची देवयानी आहे ना ती पलंगावरून पडली. तिच्या आईला तिच्याकडे लक्ष द्यायला जमत नसेल तर तिचा बाप जिवंत आहे अजून, लक्षात ठेव. तिला आणि तिच्या बापाला गरज नाही तिच्या आईची. आतापर्यंत नुसतं ऐकलं होतं की माणसात देव असतो. माणूस जेव्हा देवासारखा वागतो ना तेव्हा त्याला देव माणूस म्हणतात. काय सांगता काय दादा, खरंच? एकदम खरं आहे. त्या पोरीच्या येण्यामुळे शार्दूलमध्ये फार फरक पडलाय. पूर्वीसारखं त्याचं ते ओरडणं चिडणं एकदम शांत झालाय राजा तो. नाही दादा, ती पोरगी आहेच हुशार. लहान वयातच दुनिया कळले तिला. कोण कसं आहे ते बरोबर ओळखते ती. त्या हर्षवर्धन भोसल्याविषयी माझी आणि तिची मध्ये एकदम जुळतात. म्हणजे राजा तू तिच्याशी पण त्याच्याविषयी बोलला? हा, अरे तिच्या मोठ्या बहिणीचा नवरा आहे तो. आज त्याच्याविषयी काहीतरी तिच्या मनात भरून देऊ नको राजा. दादा, मी भरून काय होतंय? तिला कळते की समज. उलट रिश्तेदार आहे ती त्याची, तिला तर जास्तच चांगलं कळत असेल. पण हर्षवर्धन भोसले तिला पण अजिबात आवडत नाही दादा. कशावरून? तिच्या बोलण्यातनं कळतं की. आणि आहेच दादा तसा तो. आता आपल्या कामाची डेडलाईन संपली तरी सुद्धा तो त्याच्याच हिसाबाने काम करून राहिलाय. दादा, त्याला जास्त सूट देऊ नका. जाब विचारा त्याला. अजून आपलं काम पूर्ण नाही केलं आणि हा दुसरी प्रॉपर्टी डेव्हलप करायला निघालाय. अहो, अशानं आपलं काम कसं होणार दादा? असं नाही होणार राजा. आपलं काम पूर्ण होणार. जाऊन भेट त्याला, समजाव, डेडलाईन दे. म्हणावं या अवधीत काम पूर्ण झालं नाही त्याच्यानंतर आम्ही आमचं काम सुरू करू आणि मग जे काय होईल त्याला तो जबाबदार असेल. जी दादा. जाम थकलो आज. सकाळपासून बँकेत सारखे कस्टमर्स. त्यात बँकेने नवीन स्कीम काढली, त्याचे फॉर्म घ्यायला ही झुंबड. अक्षरशः आज संयोगिता संयोगिता अरे, तुम्ही कधी आलात? तब्येत बरी आहे ना तुझी? हो हो. मग लक्ष कुठे आहे? काय नाही, बसा चहा आणते. नाही, एक मिनिट बस तू. मला जरा बोलायचं आहे. महेंद्र उद्या येतोय जेवायला. उद्या? हो. काही प्रॉब्लेम? नाही नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. अगं उद्या मला हाफ डे आहे. तो संपला की महेंद्र येणार आहे. सगळी तयारी नीट करून ठेव. बाजारातून काय आणायचं असेल तर लिस्ट कर आणि मला दे, म्हणजे मला आणता येईल. ओके? संयोगिता, लक्ष आहे ना तुझं? माहिती आहे मला. उद्या येणार आहे ना महेंद्र? काय सकाळी येणार आहे? असं काय करतेस? आत्ता सांगितलं ना हाफ डे झाल्यावर तू येणार आहे म्हणून. म्हणजे संध्याकाळी नाही का? अरे हो. हां, बापरे, खूप तयारी करायला लागणार आहे. मी एक काम करते, तुम्हाला सामानाची लिस्ट करून देते, तुम्ही आणून ठेवा तेवढं. संयोगिता, एक मिनिट. काय प्रॉब्लेम आहे? तुला काय झालंय? काही नाही. काय नाही? अगं मीच सांगितलेल्या गोष्टी मलाच काय सांगतेस परत? नेमका प्रॉब्लेम काय आहे? नाही, मला कळलंच पाहिजे. सांग मला आत्ता. मी त्या माणसाला विसरूच नाही शकत हो. त्याचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय.
मला सारखं वाटतंय मी ओळखते त्याला. मी त्याला अहो खरंच. संयोगिता, उद्या तुझा मित्र घरी जेवायला येणार आहे. त्याची तयारी कर. ओके. काय झोप आली? अरे बापले, थांबा. आलो. तुम्ही कुठे आहात? घरीच आहे. का? नाही, आज याल असं वाटलं होतं. आला नाहीत म्हणून फोन केला. नाही, यायला निघालो होतो पण तेवढ्यात माझ्या भावाचा फोन आला. घरी लवकर ये म्हणून घरी आलो डायरेक्ट. इकडे जरा एक मोठा प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम? माझी मुलगी देवयानी पडली पलंगावरून खाली. काय? खूप लागलं तर नाही ना तिला? हा, लागलं असणारच ना. तिला बोलता येत असतं तर तिने सांगितलं असतं का मला. पण तिला बोलता येत नाही हेच पथ्यावर पडलंय आमच्या घरच्यांच्या. मी असं करते, मी येते तिकडे. नाही नको, तू नको येऊस. मी करतो मॅनेज सगळं. पण कशी काय पडली होती? म्हणजे कुणी नव्हतं का तिच्याकडे? आमच्या घरचे लोक म्हणजे असून नसल्यासारखे आहेत ग. त्यांना त्यांच्या पर्सनल कामामधनं जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते माझ्या लेकीकडे लक्ष देतात. हे सगळं माझ्या बायकोच्या हलगर्जीपणामुळे झालंय. माझ्या मुलीला एकटीला पलंगावर ठेवून ती बाहेर गप्पा मारायला गेली होती. गप्पा मारण्याखेरीज दुसरं काही सुचत नाही हिला. हो, पण ती असं कसं काय करू शकते? ती फक्त तुमची मुलगी नाहीये, तिची आहे ना. मग एक आई म्हणून तिने तिच्याकडे लक्ष द्यायला नको? हे जर तिला कळलं असतं ना शारदा तर हे सगळं झालंच नसतं का. आता सुद्धा बघ ना, तिला काहीच फरक पडलेला नाही. ती मस्त एसी मध्ये झोपली आहे पाय पसरून. आणि मी इकडे बाहेर बसलोय माझ्या पिल्लूला जवळ घेऊन. तिच्याकडे बघितलं ना की मला माझं लहानपण आठवतं शारदा. माझ्या आई वडिलांनी पण माझ्याकडे असं दुर्लक्ष केलं होतं. मी माझ्या कामात खूप बिझी असतो म्हणून माझ्या मुलीकडे लक्ष देऊ शकत नाही. आणि माझी बायको बिनकामाची, पण तिला तिच्या मुलीविषयी काही देणं घेणं नाही, त्यामुळे ती लक्ष देत नाही. पण ती जरी तशी असली तरी मी तसा नाही. मी जिवंत आहे अजून. आणि म्हणूनच मी ठरवलंय, मी माझ्या मुलीकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही. माझ्या आई वडिलांनी जे माझ्या बाबतीत केलं ते मी माझ्या मुलीच्या बाबतीत होऊ देणार नाही. नाही होऊ देणार मी, काही झालं तरी. हे बघा, तुम्ही सावरा स्वतःला. तुमची देवयानी लवकर ठीक होईल, माझी खात्री आहे. चला, मी नंतर करते फोन. हा ठीक आहे. मी जमलं तर येईन उद्या. नाही, आधी तुमच्या मुलीची तब्येत ठीक होऊ दे, नंतर वेळ मिळाला तर या. थँक्स शारदा. तूच काय ते मला समजून घेऊ शकतेस. ठीक आहे, ठेवते मी. बाय. गुड नाईट. बाय. गुड नाईट. काय लबाड. नेहा, काय करते? काही नाही, सहजच बसले होते इथे. आहा. तुला कंटाळा येत नाही ना इथं एकटीला? नाही नाही, अहो, आणि तसंही एकटं राहायची सवय आहे मला. तिकडे महाबळेश्वरला एकटीच तर होते ना मी. हे बघ, तुला इथे कुठल्याही गोष्टीची गरज लागली किंवा कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला तर सरळ हक्कानं सांगायचं. हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका काका. तसं काही वाटलंच ना तर तुम्हाला मी नक्की सांगेन. काय घरी फोन बिन केला होता की नाही? हो, अहो, यायच्या आधीच बोलले मी. आईशी, काकांशी आणि सावरीताईशी सुद्धा बोलले. अच्छा, म्हणजे तिला कल्पना आहे तू इथं आहेस ते? हा, म्हणजे कदाचित आईने सांगितलं असेल. आणि तिच्या नवऱ्याला? त्यांचं मला माहिती नाही.
नेहा एक विचारू का? हो विचारा ना काका. नाही म्हणजे आमचा राजा मला असं म्हणाला, तुझ्या बहिणीचा नवरा हर्षवर्धन भोसले तो तुला पटत नाही. काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेम काका, त्यांचे प्रॉब्लेम्स म्हणजे तिकडे खिडकीत पोपट मिट्टू कुठे? तिकडे चल हो, काका आलेच मी. अरे हो चल जाऊया हळू. शार्दूल एक मिनिट. काय या हिला. काय मी ऑफिसला चाललोय. हिला घ्या. जा हिला घेऊन जा ऑफिसला. काय? तुम्हीच म्हणालात ना की मी हिची नीट काळजी घेत नाही. काल माझ्या चुकीमुळेच ही पलंगावरून पडली. आपण त्याहून अजून काही मोठं होण्याची वाटच नको बघायला, नाही का? तुम्ही असंही म्हणाला होतात ना की तुम्हाला आणि तिला आता तिच्या आईची काहीही गरज नाहीये. मग आता जिथे जिथे तिचे बाबा जातील तिथे तिथे तीही जाईल. तिला घेऊन तुम्ही ऑफिसला जा. डोकं ठिकाणावर आहे तुझं? काय फालतू बडबड करतेस तू? का? तुम्हीच म्हणाला होतात ना काल असं. मी फक्त तुम्हाला आठवण करून देते. हे बघ, मी काल रागाच्या भरात जी बोललो. बोललात ते बोललात. तुम्ही जे बोलता ती काळ्या दगडावरची रेघ असते. तुम्हीच असं म्हणता ना. हे बघ, मी ऑफिसला निघालोय. सकाळी सकाळी भांडणं उकरून काढू नकोस. ती तुमची सवय आहे, सारखी भांडणं उकरून काढायची. तुम्ही मला सतत त्या सचिन म्हात्रेंवरून बोलता, टोमणे मारता, भांडणं उकरून काढता. आणि हे सगळं करत असताना तुम्ही हे देखील विसरता की तो तुमच्या बहिणीचा नवरा आहे. उणे एकेकाळी त्यांचं आणि माझं लग्न ठरलं होतं, पण त्यानंतर आज तागायत. त्यांचा आणि माझा काहीही संबंध नाही, पण तरीही तुम्ही सतत त्यांच्याविषयी मला बोलत असता. मग मी थोडंसं बोलले तर काय फरक पडतो? हे बघ, मी तुला पुन्हा सांगतोय, ऑफिसला जाताना माझं डोकं तापवू नकोस. का? त्रास होतोय तुम्हाला? आणि तुम्ही मला जे बोलता त्याचा मला नाही त्रास होत का? ते सगळं मी सहन करायचं. तुमचं वागणं, बोलणं सगळं सहन करायचं. माझं कुठेही काही सुरू नसताना तुम्ही मला वाटेल तसं बोलणार. आणि तुमचं आणि त्या प्रियांकाचं प्रकरण वर्तमानपत्रात छापून आलं होतं, पण मी तुमच्यावरती विश्वास ठेवायचा. थोडक्यात काय तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा, असंच ना? तुम्हाला माझी गरज नाहीच आहे. एवढं सगळं करूनही मी माझ्या मुलीची काळजी घेत नाहीस. त्यामुळे मग आता तुम्हीच लक्ष द्या तिच्याकडे आणि घेऊन जा तिला ऑफिसला. बस झाली तुझी नाटकं. जी फार सैल सुटत आली तुझी आजकाल. थोडा लगाम घाल, नाही तर पुढे जे काही परिणाम होतील ना त्याला जबाबदार तू असशील. फक्त तू. अहो, ही घ्या लिस्ट. या लिस्टमधलं सामान मला जरा आधी आणून द्या, कारण त्याशिवाय मी स्वयंपाकाला सुरुवातच नाही करू शकत. हां, जरा लवकर करा नाश्ता. मला आधी जरा सामान आणून द्या, मग तोवर मी घर आवरते जरा. आत्ता? तू आत्ता कशाला घर आवरतेस? म्हणजे अहो केवढा पसारा आहे घरात, बापरे. ते सगळे पेपर पडले टीव्हीच्या रॅकमध्ये, तसेच धूळ साठली आहे सगळी सामानावर. आणि कपडे तर आपण अस्ताव्यस्त ठेवताच, ते मलाच आवरायचे. अगं पण ते बेडरूम मध्ये आहेत, हॉलमध्ये आहेत, सगळंच आवरायचं आहे ना.
आणि तुमचा बॉस माझा मित्र पहिल्यांदा घरी येणार आहे, तुम्ही घर नाही दाखवणार त्याला? बेडरूम घरातच असते ना आपल्या. अगं हो पण नाही नाही पण बीड काही नाही, सगळं घर आवरायलाच लागणार आहे एकदा मला. काय म्हणेल अहो एवढा पसारा बघून? तो किती पसारा आहे. काय म्हणणार आहे? अगं घर म्हटलं की थोडाफार पसारा असणारच. आणि खरं सांगू का, घर घरासारखं दिसलं पाहिजे, हॉटेलसारखं दिसू नये काय, नाहीतर ते घर घर दिसत नाही. बोलायला बरं आहे हे सगळं, पण हा एवढा पसारा जेव्हा बाहेरची लोक येऊन बघतात ना, तर तुम्हाला काही बोलत नाही कोणी, पण घरच्या बाईला शिस्त नाही असं चार चौकात बोलायला कमी नाही करत कोणी. बरं बाई, जशी तुझी इच्छा. अहो ठीक आहे, नाश्ता करा आधी, मी चहा आणते, मग ते लवकर सामान घेऊन या जरा. अहो काय नाही, काय नाही. चल अभ्यास करूया. आता मी जसं सांगते तसं म्हणायचं. ओके? ए फॉर ऍपल म्हण. ए फॉर ऍपल. ऍपल. गुड. बी फॉर बॉल. गुड. सी फॉर कॅट. कॅट म्हण. सी फॉर कॅट. असं काय करतोयस? नीट अभ्यास कर. पुढे डी फॉर डॉंकी. शार्दूल, नीट अभ्यास करणार आहेस की नाही तू? हे बघ, तू नीट अभ्यास केला नाहीस तर तू हुशार कसा होणार? हा, करायचा ना अभ्यास, हो की नाही? ई फॉर आय. इकडे बघ. ई फॉर आय. शार्दूल, हो. अरे पण का नाही जमणार? नाही, मला नाही जमू शकत दादा. अरे पण का आधी का? दादा एक तर या नवीन फील्डचा मला काही अनुभव नाही, काही कमी जास्त झालं तर. अरे पण मी आहे ना. अरे तू आहेस, पण शेवटी मला काही ना काहीतरी करावं लागेलच ना. मला नाही जमणार दादा. अरे जमेल तुला आधी, जमेल. तुला आठवतंय जेव्हा मला किडनॅप केलं होतं तेव्हा हे सगळं तूच सांभाळलं होतंस. हा, आणि तुझ्या अपरोक्ष कितीतरी लोकांनी तुझ्याबद्दल माझ्याकडे तारीफ केली होती आदित्य. अरे दादा तेव्हाची गोष्ट वेगळी होती, तेव्हा तू सगळं सेटल केलं होतंस, मला फक्त सांभाळायचं होतं. आता हा नवीन बिझनेस नाही जमणार दादा. थोडक्यात तुला माझ्यासोबत काम करायचं नाहीये, कारण तुला असं वाटतंय की मी तुला फसवीन. तुझा विश्वास नाही माझ्यावर. नाही दादा, मला असं काहीही वाटत नाही. नाही, तुला नाही वाटत असं, पण तुझ्या बरोबर जी माणसं आहेत त्यांना मात्र असंच वाटतंय. नाही दादा, कोणालाच असं काही वाटत नाही. हे बघ, आपल्या बिझनेस मध्ये काम करायला मला खूप आवडलं. आपला बिझनेस, आपली कंपनी, आपली माणसं. ना या कंपनीला तू आपली कंपनी समजतोस, ना या बिझनेसला आपला बिझनेस, ना मला तू आपला माणूस समजतोस. म्हणून तर तू माझी ऑफर नाकारतोयस. अरे दादा, मी जर या कंपनीला आपली कंपनी समजत नसतो तर या कंपनीसाठी घर घाण टाकायला तयार झालो असतो कमी. आणि मला असं वाटतं की तुला जर हवं असेल तर तू अजूनही घर घाण टाकू शकतोस. नको. आधीच तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर. तू आणि तुझी बायको मला, माझ्या बायकोला, माझ्या मुलीला तुमच्या घरात राहण्याची परवानगी देताय, हेच खूप आहे. आता अजून उपकार नकोत.
नाही माफ कर मला. मी तुला तुझ्या बायकोच्या मनाविरुद्ध वागण्याचा सल्ला दिला. माफ कर प्लीज. दादा प्लीज. नो मोर डिस्कशन. मला कळून चुकलंय की माझाच फक्त माझ्या भावावर विश्वास आहे, पण त्याचा मात्र माझ्यावर विश्वास नाही उरला. त्याचा फक्त त्याच्या बायकोवरती विश्वास आहे. तिच्या हातातली निर्जीव कळसूत्री बाहुली झालायस तू आधी. तुझा दोरा तिच्या हातात. ती जसं नाचवेल तसा तू नाचतोस, ती वागवेल तसा वागतोस, ती शिकवेल तसा बोलतोस. बाकीच्यांशी तुला काही घेणं देणं नाही. दादा पण आदित्य, मी तुला ऑफर दिली, तू नाकारलीस, विषय संपला, तू निघू शकतोस. दादा पण Please. दादा